आत्तापर्यंत 2 भारतीय लेखिकांना मिळाला आहे जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा हा पुरस्कार. पण इंटरनॅशनल बुकर प्राइज म्हणजे नेमकं काय? हा पुरस्कार जगातील अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या साहित्य पुरस्कारांपैकी एक आहे. दरवर्षी इंग्रजीत भाषांतर होऊन UK किंवा आयर्लंडमध्ये प्रकाशित झालेल्या एका कमालीच्या फिक्शन पुस्तकाला हा दिला जातो. या पुरस्काराची खास गोष्ट अशी की हा पुरस्कार लेखकासोबतच ट्रान्सलेटरला सुद्धा दिला जातो. कारण एखादी कथा एका भाषेतून दुसऱ्या भाषेत जिवंतपणे पोहोचवताना ट्रान्सलेटरची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे $50 लाख प्राइज मनी लेखक आणि ट्रान्सलेटरमध्ये समान विभागली जाते. भारतातून आत्तापर्यंत हा सन्मान फक्त 2 लेखकांना मिळाला आहे. 2022मध्ये गीतांजली श्री यांच्या रेत समाधी या हिंदी कादंबरीच्या इंग्रजी अनुवाद टॉम्ब ऑफ सँडला हा पुरस्कार मिळाला, ज्याचा इंग्रजी अनुवाद केला होता डेझी रॉकवेल यांनी. तर 2025मध्ये बानू मुश्ताक यांच्या हार्ट लॅम्प या कन्नड शॉर्ट स्टोरी कलेक्शनला हा पुरस्कार मिळाला होता. त्याचा इंग्रजी अनुवाद केला होता दीपा भास्ती यांनी. आत्ता 2026मध्ये तायवान ट्रॅव्हलॉग या कादंबरीने इंटरनॅशनल बुकर प्राइज जिंकला आहे. ही कादंबरी यॉंग शॉंग झी यांनी मँडेरियन चायनीजमध्ये लिहिली असून तिचा इंग्रजी अनुवाद लिन किंग यांनी केला आहे. तुम्ही यापैकी कुठलं पुस्तक वाचलंय का? आणि नसेल वाचलं तर सुरुवात कुठून करताय?